स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ. ज्वलंत प्रश्न सर्वे नंबर 469चा गेली 16 वर्ष प्रलंबित होता. तो प्रश्न मान्य पालकमंत्री महोदय, मान्य आमच्या महायुतीचे जिल्ह्याचे नेते चिमणभाऊ डांगे, आमचे ईश्वरपूर शहराचे नगराध्यक्षाचे उमेदवार विश्वासबाबू डांगे, प्रवीण माने, संदीप गायकवाड, बापट सर, हलुंडे साहेब, त्यांचे सर्व सहकारी यांच्या विशेष पाठपुराव्याने हा प्रश्न 5/6/2026 रोजी त्या ठिकाणी शासन निर्णयाप्रमाणे आज त्या ठिकाणी ते सोडवण्यासाठी एक नवीन पाऊल त्या ठिकाणी पडलेलं आहे. गेली 16 वर्ष सर्वे नंबर 496 मध्ये 70 एकर क्षेत्रातील 1200 कुटुंबांना कुठल्याही जमिनीचे व्यवहार करता येत नव्हते, कुठेही कर्ज काढता येत नव्हतं. त्या ठिकाणी घर नावावर नसल्यामुळं त्या ठिकाणी कधीही मुलांना लागणारा तयार होत नव्हत्या द्यायला. असे अनेक प्रश्न सामाजिक त्या सर्वे नंबर 496 मधल्या अनेक नागरिकांचे तयार झाले होते. गेली 16 वर्ष तिथले नागरिक प्रयत्न करत होते, परंतु त्या प्रयत्नाला म्हणावाचं यश त्या ठिकाणी आलेलं नव्हतं. आज या ठिकाणी पत्रकार परिषदचं आयोजन आम्ही हा प्रश्न सुटल्याबाबतीत या ठिकाणी आयोजित केलेले आहे. सर्वे नंबर 496 यामध्ये ज्या दिवशी पहिल्यांदा आम्ही 3 पर्याय माननीय महसूल मंत्रींना 25 मार्च 2026 ला जी पहिली बैठक आमची महसूल मंत्र्यांच्या दालनामध्ये झाली, त्याच्यापूर्वी कलेक्टर महोदयांच्याकडे एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 3 पर्याय दिलेले होते. एक धाराशिव विभागाचा जो प्रश्न शासनाने सोडवलेला होता, त्याचबरोबर नागपूर अमरावतीचा प्रश्न सोडवलेला होता, आणि तिसरा आमचा पर्याय असा होता की ज्या दिवशी शर्त भंग झाली, म्हणजे ज्या दिवशी आमचा व्यवहार झाला, दस्त झाला, त्या दिवशी शर्त भंग झाली, त्या दिवशीच्या रिडिंग एकरांच्या दराप्रमाणे कृषिक जमिनीचं आकर्षक रूपांतर करण्यामध्ये जो दर असेल तो देण्यात यावा, असा तिसरा पर्याय आम्ही माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडे दिलेला होता. आज तो निर्णय या ठिकाणी राज्य शासनानं 5 जूनला त्या ठिकाणी कलेक्टर महोदयांना कळवलेला आहे. त्याची कॉपी आज आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि तो निर्णय झाल्यानंतर ताबडतोब माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये एक कॅम्प आयोजित करून सर्वे नंबर 496च्या सर्व मिळकतदारांना एकत्र करून हा सर्व व्यवहार नियमित करून घेण्याचे आदेश त्या बावनकुळे साहेबांच्या पत्रामध्ये त्याच्या महसूल विभागामध्ये देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगानं लवकरच कॅम्प आयोजित करण्यात येईल. कॅम्पच्या पूर्वी आमच्या महायुतीचे सगळे नेते एकत्र येऊन त्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे त्याची एक लिस्ट, तुम्हाला किती पद्धतीनं त्या ठिकाणी पैसे भरायचे, त्याची रक्कम, त्या ठिकाणी येताना कोणती कागदपत्र आणायची, त्याची एक लिस्ट, हे करून मी हलुंडे साहेब जे तिथं त्या ठिकाणी वारंवार त्यांनी पाठपुरावा केला. गेली 16 वर्ष यामध्ये पाठपुरावा करतायत. त्यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये हा कॅम्प आयोजित करण्याचा मानस आमच्या सगळ्यांचा आहे. मान्य कलेक्टर महोदयांना आम्ही सोमवारी या संदर्भामध्ये भेटायला जाणार आहोत. मी आणि चिमणभाऊ, बापट सर आणि आमची सगळी टीम तिथं, प्रवीण माने असतील, हलुंडे साहेब असतील, आणि ती डेट आल्यानंतर आम्ही या सगळ्या मिळकतदारांना त्या ठिकाणी कळवू. माझी एकच विनंती आष्टावासियांना आहे की गेली 16 वर्ष ज्यांना तुम्ही भरघोस मताने निवडून दिलं, तुम्ही का प्रश्न सोडवला नाही, हे कधीतरी विचारायचं धाडस आपण करण्याची आवश्यकता आहे. 1200 मिळकतदारांचा 16 वर्ष प्रलंबित प्रश्न राहत असेल तर मंत्रीपदाचा उपयोग या आष्टा शहराला ज्यांनी कोणी मंत्रीपद भोगवलं 17.5 वर्ष, आमदारकी 36 वर्ष भोगली, त्याचा आमदारकीचा मंत्रीपदाचा उपयोग या शहरासाठी काय झाला याचं आत्मचिंतन या शहरातल्या नागरिकांनी करण्याची आवश्यकता आहे, अशी माझी आपल्या सगळ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून आष्टा शहरवासियांना विनंती आहे.